कीड लागणारे जे बॅक्टेरिया आहेत ना ते ऑलरेडी तुमच्या तोंडामध्ये आहेत. शुगर जे आहे ते बॅक्टेरियांसाठी फूड आहे, तर त्याच्यामुळे साखर, गोड, चॉकलेट वगैरे जे आहे ते त्याचे कारणीभूत आहेतच कीड लागण्यासाठी. दातातून रक्त येते किंवा हिरड्यातून रक्त येते हे सामान्य नाही आहे. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही ब्रश करता तुमच्या दातातून किंवा हिरड्यातून रक्त येत असेल तर तुम्हाला नक्कीच हिरड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तर ब्रश कसा करावा, नक्की कशा पद्धतीने करावा? दाताला असं घासायचं नाही किंवा असं घासायचं नाही, राऊंड मोशनमध्ये असायचं. आपल्या घरी बाळ जन्माला आलं त्यानंतर 6 महिन्यानंतर त्याला दुधाचे दात यावे लागतात येतात. येतात. तर त्यांची काळजी कशी घ्यावी? आपण घरामध्ये जी कॉमन पेस्ट वापरतो सगळ्यांसाठी तीच पेस्ट लहान वापरतो, हो. मुलांनाही वापरली जाते. तर ते टाळून बाजारामध्ये जे अवेलेबल पेस्ट आहेत लहान मुलांसाठी त्या वापरणं कधीही चालेल. बरेचसे जे गंभीर आजार आहेत, डायबिटीज झालं किंवा हृदयासंबंधीचे जे आजार आहेत त्याची प्रथम लक्षणं तुम्हाला तोंडामध्ये दिसू शकतात. माझे पेशंट मला सांगतात की मी मशिनी लावली की माझ्या कामाचा वेग वाढतो. बरं. मी फार छानपणे काम करू शकतो. तर ते कसं आहे ते ॲडिक्शनमुळे त्यांना ते आलेलं आहे. रात्रीचा जो ब्रश आहे तो रात्रीचा ब्रश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुमचं तोंड जे आहे त्यानंतर 8 ते 9 तास बंद राहणार असतं. बरोबर. आणि जर समजा तुमच्या दातामध्ये याच्यामध्ये अन्नकंद वगैरे जर अडकून राहिलेले असते तर ते बॅक्टेरियासाठी फार अपॉर्च्युनिटी असते. 8-10 तास त्यांना भेटतात एन्जॉय करण्यासाठी. आणि मग ते त्याच्यामुळे त्याच्यामुळे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीचा ब्रश जो आहे कंपल्सरी केला कंपल्सरी करायला असतो.